शंभू शंकराच नवराजगड गावर. मित्रांनो, जय शिवराय. तुम्हाला माझ्या या कॅप्शनवरून आज समजलंच असेल की हा माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे. तसंच मी आजपासून माझे जे डेली रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवत जाईन आणि लवकर या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत जातील. आणि तसेच माझं नाव विनायक आहे. मी पुण्यात राहतो. पुण्यामध्ये कोथरूड परिसरात माझं घर आहे. तसंच मी असेल तर मित्रांनो, तुम्ही बघताय आता वेदांत आणि सूर्या द ब्लॉगर आणि वेदांत धांगडे. आता जस्ट आम्ही सबसे बड़ा सब्सक्राइबर है भाई ये मेरा, बहुत बड़ा सब्सक्राइबर है. मेरे को मिलने आया भाई. किधर से आया भाई तू? हाँ, कोथरूड से आया भाई. कोथरूड से मुझे खुद बोला है भाई इसने. बहुत बड़ा सब्सक्राइबर है भाई. अपने विनायक भाई के चैनल को सपोर्ट करो भाई, सब्सक्राइब करो भाई. आता जस्ट 5 मिनिटं झाले आम्ही इथे आलो आणि शॉपिंग करून इथेच ठेवलं आम्ही सगळे सामान. ते जे शॉपिंग केलेलं सामान आहे तिथे ठेवलं आहे. पूर्ण बड्डेची जी शॉपिंग आहे, ग्लास प्लेट वगैरे सगळे ते ठेवलं. आणि या बॅगेमध्ये त्याचा जो बड्डेचा जो कोट आहे तो ठेवला आहे. बड्डेला हा गिफ्ट दिले काय. चलो फिर मिळते बाद में. मित्रांनो, आता सध्या मी सेगड रोडवरती आहे आणि तेच मी याच रोडने मी रोजच्या रोज माझ्या जॉबवरती जात असतो. याच रोडवरती आता श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, मंदिर आहे छोटंसं. तर मी ते येता जाता रोज दर्शनासाठी येत असतो. जे लोक पुण्यात राहतात त्यांना तर माहिती आहे सारसबागेतलं पुण्याचं महत्त्व. आणि दिवाळी पहाट या निमित्ताने होणारा जो जोरदार कार्यक्रम असतो तो प्रत्येक पुणेकरांनी ते अनुभवलेलंच असतं.
इथे जे पुणेकर जे आहेत त्यांना तर सारसबाग आणि सारसबागेच्या अवतीभोवतीचा परिसर हा खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि खूप वेळा इथे फिरण्यासाठी भटकंतीसाठी टाइम स्पेंड करण्यासाठी येत असतात. चला तर मग आतमध्ये जाऊयात आता. या बाजूला जैन टेम्पल आहे. थोडंसं पुढे गेले की आणि मित्रांनो या साईडला गणपती मंदिराचं जे समोरचं गेट जे आहे ना ते एक्झॅक्टली जे मेन डोर आहे त्याचं एक्झॅक्टली समोर आहे, पाहू शकता तुम्ही. त्यामुळे येता जाता बाहेरून लोक डायरेक्टली दर्शन घेऊ शकतात. या प्रकारे तो मेन रोड आहे तो बॅक साईडला आहे. फ्रंट साईडला या साईडला डायरेक्टली देवाचं दर्शन घेऊ शकतात. तिथून डायरेक्ट आपले बाप्पा आपल्या समोर आपल्याला आपण पाहू शकतो. श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबाग पुणे. खूप सुंदर असं मंदिर आहे. जसं मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे त्याचप्रमाणे पुण्यात सारसबागेत एकदम सुंदर मंदिर आहे. याचबरोबर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तर राहूनच गेला. पुण्यात असल्यावर आपण या वस्तूला आपण कसं काही मिस करू शकतो. जे आहे ना वेगवेगळ्या लेवलचा विषय भाऊ. ही पुण्याची सारसबागेतली भेळ आहे ते घेतली मी आता. बघू शकता दादांनी बनवून दिले एकदम मस्त. बघा सारसबागेत जर आलात तर नक्की ट्राय करा. ओके. शंभू शंकराचं नवराजगड गावर. शिवबाराज राजा शिवबाराज शिवबाराज